बालक पालक या लोकप्रिय मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच भाग्यश्री मिलिंद। भाग्यश्री ही मराठी सिनेसृष्टीतील काही अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे। बालक पालक, आनंदी गोपाळ, उबुंटू अशा अनेक चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे भाग्यश्री खूपच लोकप्रिय आहे। पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित उबुंटू या चित्रपटात भाग्यश्री मिलिंदने गौरी ही भूमिका साकारली होती। या चित्रपटातील तिचा अभिनय कौतुकास्पद होता। त्यानंतर आनंदी गोपाळ या चित्रपटात अभिनेत्रीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची भूमिका साकारली होती। हा चित्रपट बॉक्स ऑफिससह अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्येही नावाजला गेला होता। तसेच या चित्रपटातील भाग्यश्रीच्या भूमिकेचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते। मराठीतील बालक पालक, आनंदी गोपाळ, उबुंटू व 35% काठावर पास या लोकप्रिय चित्रपटानंतर भाग्यश्री सध्या मराठी मनोरंजन सृष्टीपासून लांब असल्याचं दिसत आहे। अभिनेत्री सध्या गुजराती रंगभूमीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे। गुजराती रंगभूमीवरील एक छोकरी साव अनोखी या नाटकाद्वारे भाग्यश्री प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे। भाग्यश्री या नाटकात मुख्य भूमिकेत असून या नाटकाला प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। एक छोकरी साव अनोखी हे गुजराती नाटक मराठी रंगभूमीवर गाजलेल्या अनन्या या नाटकाचे गुजराती भाषेतील रूपांतर आहे। मराठीतील अनन्या या नाटकाचे दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून अभिनेत्री ऋतुजा बागवे या नाटकात मुख्य भूमिकेत होती। तसेच या नाटकावर आधारित अनन्या हा मराठी चित्रपटही आला होता। या चित्रपटात अभिनेत्री ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली। भाग्यश्रीने मराठी चित्रपटांसह OTT माध्यमांवरही तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे। अथांग या मराठी वेबसिरीजमध्ये भाग्यश्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती। दरम्यान भाग्यश्री आता मराठी चित्रपटातून दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते। सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।